इंग्लिश ग्रामर आज आपण वेगळ्या मेथडने शिकणार आहोत. कुठली वेगळी मेथड आहे सर? क्लासमध्ये पण ते शिकवताय, तुम्ही पण ते शिकवणार. हा, क्लासमध्ये ते शिकवत असेल ते वेगळं, ऋषभ सर जो सिखाते हैं वो वेगळं. कळलं का? बघा वेगळं म्हणजे काय बघा. आता आज आपण सुरू करू टेन्स आणि टेन्स मध्ये बघूयात काय पास्ट टेन्स. अच्छा, पास्ट टेन्स मध्ये जास्त यार डोकं लावायची बिलकुल गरज नाहीये, फक्त थोडंसं विचार करायची गरज असते आणि ऑब्झर्वेशनची गरज असते. आणि बस नोटबुक घेऊन बसा, 4 ते 5 लेक्चर करून बघा भाई. उसके बाद तुम्हारे अगर क्वेश्चन सॉल्व ना हो जाए ना भाई, ऋषभ सर से इंग्लिश कभी मत शिकना. कळलं? नंतरचे कधीच लेक्चर बघू नका इंग्लिशचे माझे, फक्त रिजनिंग बघा. रिजनिंग तर कळत असेल तुम्हाला, ठीक आहे. पण इंग्लिशमध्ये काय असतं ना, बऱ्याच जणांना खूप कन्फ्युजन नसतं की काय करावं. काहीच यामध्ये तुम्हाला काहीच पाठ करायची गरज पडणार नाही. इंग्लिश टू हिंदी किंवा मराठी करायची गरज पडणार नाही. मग सर करायचं काय? कुठला मेथड बघणार आहे? सब बताएंगे मेरे दोस्त, रुको जरा सबर करो. चला बघा पहिले, चला सुरू करू. चलो माय फ्रेंड, जास्त विचार करू नका, डायरेक्ट सुरू करू. हा, हळूहळू जातो बरं का, एकदम हळूहळू जाऊ, टेन्शन घेऊ नका. नोट जे करत चला फक्त. बघा वाक्याची सुरुवात आपल्याला लक्षात ठेवा. सुरुवात म्हणजे पहिले हेच बघा. आधी समजा प्रेझेंट टेन्स आहे, तर प्रेझेंट टेन्सला जर आपल्याला पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे V2 मध्ये V1 V2 V3 माहिती ना तुम्हाला, इथपर्यंत क्लिअर असेल. आज आपण पास्ट टेन्स बघतोय. हेडिंग टाका. आता बघा, जर तुम्हाला डू किंवा डस दिलं असेल तर तेव्हा तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता कशामध्ये? डिड प्लस V1. कळलं इथपर्यंत? म्हणजे अर्थ काय की वॉज वर असेल, वॉज वेअर ने बरं का, वर म्हणतात त्याला. वॉज वर असेल, वॉज वर असेल तर त्याला इज एम आर मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. म्हणजे V2 वरून V1, V1 वरून V2, म्हणजे प्रेझेंट वरून पास्ट, पास्ट वरून प्रेझेंट. व्हेरी सिंपल. पुढे बघा, जर तुम्हाला हॅज हॅव दिलं असेल तर तुम्ही V2 कसं कन्वर्ट करणार? हॅड मध्ये देणार. कळलं इथपर्यंत? जर तुम्हाला कॅन दिलं असेल तर कुड देणार. जर तुम्हाला विल दिलं असेल तर काय देणार? वुड देणार. जर तुम्हाला शाल दिलं असेल तर सर शूड द्या. शूड नाही देतात बाळा. शाल असेल तर काय देता येईल आपल्याला? वुडच देता येईल. काय द्यावं लागेल? वुडच कन्वर्ट करावं लागेल. लक्षात ठेवा, रूल आहे तो. आणि मे जर असेल, मे जून जुलै वाला नाही बरं का, हा मे वेगळा, हा मे वेगळा. हा मे असेल तर काय करायचं? माइट करायचं. काय लावायचं? माइट कन्वर्ट करा. अच्छा मग सर शूड, आउट टू, ए आणि मस्ट याचा काय वापर आहे? शाल नसेल का सर? असं नाही करतात का बाळा? जो शूड आहे, जो मस्ट आहे, जो आउट टू आहे, त्याचा अर्थ काय आहे? पाहिजे. आता बघा, अच्छा बघा, याचा वापर कुठे तुम्ही करू शकता? याचा वापर तुम्ही ड्युटीज मध्ये करू शकता आणि मॉरल सजेशन मध्ये करू शकता. कुठे वापर करू शकता? ड्युटीज आणि मॉरल सजेशन मध्ये. अच्छा, मॉरल सजेशन तर कळते सर, पण ड्युटीचा अर्थ काय? अच्छा, जर मी तुम्हाला, अच्छा पहिले मला एक सांगा, तुम्हाला शूड, आउट टू याचा अर्थ माहिती आहे का? तुम्ही म्हणणार हो, काही जणांना माहिती असेल ना. त्याचा अर्थ काय रे? त्याचा अर्थ काय असू शकतो? पाहिजे. पाहिजे अर्थ, अरे पाहिजे. अच्छा मला एक सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं की यार आपण आपल्या मोठ्यांचा आदर करू, आपण मोठ्यांचा आदर करतो, आपण आपल्या मोठ्यांचा आदर केला पाहिजे. पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे ना रे? पाहिजे की नाही? म्हणजेच काय रे? वी शुड रिस्पेक्ट एल्डर्स. आपण आपल्या मोठ्यांचा आदर केला पाहिजे. हे सगळं लिहून ठेवलेलं आहे यार. का? कारण की मी जे बोलतोय तेच इथं आलं पाहिजे, म्हणजे ते तुमच्या विजिबल झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही विजिबली बघत असता आणि तेच ऐकत असता तेव्हा तुमच्या डोक्यात फिट होत असतं आणि तुम्ही नवीन नवीन शिकत जातात. कळलं इथपर्यंत? म्हणजे याचा वापर कुठे होणार हे कळलं का? ड्युटीज मध्ये आणि मॉरल सजेशन मध्ये. काय आहे सगळं सांगेल यार, पहिले शिकवतो सही. चला जायचं पुढे. बघा आता एक कन्सेप्ट पहिले लक्षात ठेवा. एक व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. काय? जर वाक्याची सुरुवात, बाळा लक्ष दे, वाक्याची सुरुवात ही स्टार्ट आहे बरं का, स्टार्ट. एकदम हळूहळू जाऊया. वाक्याची सुरुवात पास्ट होत असेल तर एंड कसा होणार बाळा? त्याचा एंड कसा होणार? एंड कसा होणार? पास्टनेच होणार. कळलं? आज आपण पास्ट टेन्सच बघूया. ठीक आहे, पास्ट टेन्स हा पार्ट 1 असेल, नंतर सेकंड पार्ट बघू. पुढे बघा, पास्ट टेन्स स्टार्ट असेल तर एंड कसा होणार? पास्ट मध्ये. जर वाक्याची सुरुवात ही प्रेझेंट मध्ये होत असेल, कशामध्ये? प्रेझेंट, तर एंड कसा होणार त्याचा एंड होणार पास्ट मध्ये किंवा प्रेझेंट मध्ये किंवा बाळा फ्युचर मध्ये. फ्युचर, कळलं? कशामध्ये होणार? फ्युचर मध्ये. अच्छा मग सर फ्युचर असेल तर FUTUR. फ्युचर असेल तर व्हेरी सिंपल, फक्त आणि फक्त साध्या गावठी अक्षरात लिहू, प्रेझेंट मध्ये होणार. ठीक आहे, इथं झांग मारायची गरज नव्हती, पण ठीक आहे यार, सवय लागलेली आता. पुढे बघा, वाक्याची सुरुवात जर पास्टने होत असेल तर एंड कसा होणार? पास्टने.
वाक्याची सुरुवात प्रेझेंटने होत असणार तर त्याचा जो एंडिंग आहे तो भूतकाळ, प्रेझेंट, वर्तमान आणि भविष्यकाळाने होणार. जर वाक्याची सुरुवात भविष्यकाळाने होत असेल, फ्युचरने होत असेल तर तसा एंड जो आहे तो प्रेझेंट टेन्सने होणार. कळलं इथपर्यंत? चला माय फ्रेंड आगे बढ़ते. बघा आता प्रश्न बघा, तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायची गरज नाहीये, हिंदीमध्ये कन्वर्ट करायची गरज नाहीये, वाक्य कळत नसेल तरी काही गरज नाहीये, उत्तर काढायची मतलब आहे ना, उत्तर पाहिजे की नाही पाहिजे. बस चला मग बघा, चला गेम काय मग. चलो माय फ्रेंड आओ गेम देखते. बघा आता, आय रिक्वेस्टेड टू हर. अरे वाक्याची सुरुवात कशाने झाली बाळा? वाक्याची सुरुवात ही पास्ट टेन्सने झाली. सर कसं काय कळलं? वाक्याच्या शेवटी ईडी प्रत्यय लागला. कळलं? आय रिक्वेस्टेड टू हर टू वेट फॉर मी बट शी डज नॉट. नो एरर. अच्छा, डज नॉट. अच्छा समजा आपण याला ए नंबर दिला, याला बी दिला, याला सी दिला, याला डी दिला, तर यामध्ये कुठलं चुकीचं असेल रे? ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल. तुम्हाला ग्रामर कसा शिकवतोय मी? स्पॉटिंग एरर मेथडने. स्पॉटिंग एरर मेथडने ग्रामर शिका. बाकी कुठल्याही तुम्हाला ते पास्ट टेन्समध्ये एक्सेट्रा टाईप असतात, प्रेझेंटमध्ये असेल, फ्युचरमध्ये असेल, काही शिकायची गरज नाही, काहीच शिकायची गरज नाही बाळा. डायरेक्ट जे सांगतोय तेच घ्या. उत्तर नाही निघालं, माझं नाव चेंज करून टाका. चेंज करायची गरज नाही, लेक्चरच बघू नका. कळलं? 5 लेक्चर ॲटलिस्ट करून बघा टेन्सचे. त्या 5 लेक्चर नंतर भाऊ टेन्सचे सगळे प्रश्न तुझे सॉल्व्ह होतील. पहिले बघ तर सही, तुम्ही करून तर बघा मित्रा. बघा आता, वाक्याची सुरुवात कशी झाली आहे? पास्ट टेन्सने झाली आहे. तर एंड कसा होणार? एंड कसा होणार? पास्टने होणार. अच्छा एंड. आता बघा इथे डज दिलेलं आहे, डज दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं हा V1 आहे. डज काय आहे? V1 आहे. पण आपल्याला काय पाहिजे? V2 पाहिजे. म्हणजे हा डज नको, इथं काय पाहिजे? डीड पाहिजे. कळलं? जर आपल्याला विचारलं असतं स्पॉटिंग एररमध्ये की यामध्ये चुकीचं काय, तर तुम्ही सांगितलं असतं काय? सी. सी चुकीचं आहे. पण याला जर म्हटलं असतं की नाही याला करेक्शन करून दाखवा, मला करेक्शनच पाहिजे, तर आपण उत्तर दिलं असतं डीड. म्हणजे आय रिक्वेस्टेड हर टू वेट फॉर मी बट शी डीड नॉट. वाक्याची सुरुवात पास्टने, एंडिंग पण झाला पास्टने. व्हेरी सिंपल. अरे क्या चाहिए आपको? पुढे बघा, पुढे बघा. वेन द मॅनेजर. इथपर्यंत काही कळतंय का नाही? पुढे बघा. फाउंड दॅट. अरे फाउंड आले, फाइंड, फाउंड, फाउंड. बघा बरं, वाक्याची सुरुवात V2 ने झाली आहे, पास्ट टेन्सने झालेली आहे. पुढे बघा. फाउंड दॅट द प्लेयर्स हॅज. अरे यार पुढे वाचायची गरजच पडली नाही. इथं बघा हा हॅज काय रे? इथं हॅजचा काय पाहिजे होता? हॅड पाहिजे होता. कळलं इथपर्यंत? पुढे वाचायची मला गरजच पडली नाही. बरोबर आहे. वाक्याची सुरुवात जर वर्बच्या सेकंड फॉर्मने होत असेल, पास्ट टेन्सने होत असेल, तर भाई एंड बी जो होगा ना पास्ट टेन्सनेच होणार. कळतंय की नाही? कळलं? बाकीचं बरोबरच होतं. इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे बघा. व्हेरी सून आय रिअलाइज्ड. वाक्याची सुरुवात कशी झाली बाळा? कशी झाली? वर्बच्या सेकंड फॉर्मनी म्हणजे पास्ट टेन्सने झाली आहे. एंडिंग कसं होणार? पास्ट टेन्सने होणार. आय रिअलाइज दॅट माय फादर वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. बघा एंड कसा होतोय? पास्ट टेन्सने. स्टार्ट एंड म्हणजे काय? नो एरर. बरोबर आहे. हा बरोबर आहे क्या? पुढे बघा. आय कुड नॉट कट द ग्रास. अरे कॅनचा कुड होतो, कॅन हा V1, कुड हा सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट टेन्सने काय ते याची सुरुवात होते. आता शिकलो ना रे आपण. कॅन, कुड. बघा. आय कुड नॉट कट द ग्रास टुडे बिकॉज द हँडल ऑफ द मशीन हॅज ब्रोकन. अरे रे हॅज झालं. मी काय म्हटलं की हॅव हॅज असेल तर काय वापरा? हॅव हॅज असेल तर हॅड वापरा. इथं हॅज आहे. अरे मेरे भाई हॅज नाही आहे का? काय येणार? हॅड येणार. क्लिअर आहे? अरे किती वेळ लागतोय? किती वेळ लागतो? 5 मिनिटात करतोय आपण. क्लिअर आहे? मी काय म्हटलं, वाक्याची सुरुवात पास्टने होत असेल तर एंड पण पास्टने करून टाका. मान्य करताय? पण समजा आपल्याला दिले काय? डू डज तर डीड करून टाका. एम इज आर दिले, कळत तर काय वापरणार? वॉज वर. हॅज हॅव असेल तर हॅड वापरा. कॅन असेल तर कुड, विल शाल असेल तर वुड, मे असेल तर माइट. हेच तर आपण वापरलेलं आहे. अजून काय नवीन आहे का? नाहीये. चला या पद्धतीने तुम्ही ग्रामर शिकताय, स्पॉटिंग एररच्या मेथडने शिकताय. लक्षात ठेवा. पुढे बघा. द क्रिमिनल ट्राइड. बघा भाई इधर क्या है? इधर काय दिलेलं आहे? V2. ट्राइड टू टेल द पोलीस व्हॉट हॅज. अरे यार परत हॅज आला, कारण की वाक्याची सुरुवात बघा ना यार पास्ट टेन्सने होते आणि इथं बघा हॅज आहे V1 प्रेझेंट. आपल्याला एंड पण कसा पाहिजे?
पास्ट पाहिजे म्हणजे काय येणार, हॅड येणार. व्हेरी सिंपल. हॅज नाही. क्लिअर. पुढे बघा. वेन द मॅनेजर फाउंड, वेन द मॅनेजर फाउंड वाक्याची सुरुवात पास्ट टेन्सनी होते. एंड कसा होणार, पास्ट होणार. फाउंड दैट द प्लेयर हैज टेकन, अरे यार यहाँ पे भी हैज आ गया, हटा दो साले को, फिर यहाँ पे क्या लेंगे, हैड घेऊया आपण. कळलं. सिंपल आहे ना. बघा बाकी वाक्याची सुरुवात जर पास्ट होत असेल तर एंड पण कसा होणार, पास्ट होणार. कळलं ना. जेव्हा तुम्हाला सांगितलं ना हॅव हॅज असेल तर हॅज हॅव असेल तर काय वापरणार, किंवा हॅव हॅज असेल तर हॅड वापरा. व्हेरी सिंपल. हा हॅज काय प्रेझेंट आहे. आपल्याला वाक्याची सुरुवात जर पास्ट तर एंड पण पास्टने करायचं आहे. पुढे बघा. आय कुड नॉट, कॅनचा कुड झाला म्हणजे पास्ट टेन्सने तयार झाला. कुड नॉट रिकॉल व्हाट शी हैज, अरे यहाँ पे भी हैज आ गया मेरे भाई, तो यहाँ पे क्या आएगा, हैड आएगा. हॅड टोल्ड, बरोबर आहे. हॅड आता काय येणार, हॅड टोल्ड मी अबाउट हर कन्सर्न विथ राहुल. कळलं. किती भारी यार. कळलं. इथं काय येणार, हॅड. आय टोल्ड, बघा आय टोल्ड माय सिस्टर, वाक्याची सुरुवात कशी होते, वर्बच्या सेकंड फॉर्मने होते. पुढे बघा. दॅट शी विल, अरे रे विल नाही येणार बाळा, विल ट्राय टू अटेम्प्ट द टास्क टू द बेस्ट ऑफ हर ॲबिलिटी. तर विल नाही येणार, इथं काय येणार, वुड येणार. मी सांगितलं ना, सांगितलं की नाही तुम्हाला, सांगितलं की नाही तुम्हाला काय, तर विल शाल असेल तर वुड वापरा. काय वापरा, वुड वापरा, म्हणजे विल येणार नाही. कळलं. पर्यंत वाक्याची सुरुवात जर पास्ट होत असेल तर इथे एंड पण कशाने होणार, पास्ट होणार. V2, वी आहे बरं का, हा U2 नाही, V2 आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. पुढे बघा. आता आय रिक्वेस्टेड हिम, वाक्याची सुरुवात कशी होते आहे, पास्ट टेन्सनी. एंड कसा होणार, पास्टनी. आय रिक्वेस्टेड हिम टू वेट फॉर मी अंटिल आय रिटर्न फ्रॉम ऑफिस, म्हणजे अंटिल आय रिटर्न. रिटर्न हा काय रे, रिटर्न हा V1 आहे, पण आपल्याला V1 पाहिजे का, नाही. आपल्याला काय पाहिजे, V2 पाहिजे. म्हणजे वाक्याची सुरुवात परत मी का असं म्हणतोय, तुमच्या डोक्यात जाईल म्हणून. वाक्याची सुरुवात जर पास्टनी होत असेल तर एंड पण पास्टनी पाहिजे. अच्छा, रिटर्न आहे, मग इथं काय करावं लागेल, RETURNED, रिटर्न. कळलं. म्हणजे हा V2 आता तयार होतो. म्हणजे इथं काय येणार, V. म्हणजे जर आपल्याला एरर बेसच्या मेथडने आन्सर द्यायचा असेल तर आपण बोलू शकतो की सी जो आहे तो चुकीचा आहे, पण जर त्याला करेक्शन करायचं आहे, समजा आपल्याला असं काही दिलेलं नाही पण एक साधा सरळ प्रश्न दिला आणि विचारलं की यामध्ये करेक्शन करा, तर आपण उत्तर देऊ शकतो की ऑप्शनमध्ये रिटर्न असेल, रिटर्न्ड, मग आपण रिटर्नला डायरेक्ट क्लिक करू शकतो आणि आन्सर बरोबर झालं. क्लिअर. पुढे बघा. लेवल 2, लेवल 1चे प्रश्न कळले असेल. पुढे बघा. आय डिक्लाइंड. आता सतत सांगायची गरज आहे का, वाक्याची सुरुवात आणि एंड नाही ना. आता मी डायरेक्ट करत जाईल. वाक्याची सुरुवात, बरोबर आहे ना, इथं V2 लिहून घेईल, तुम्हाला लगेच समजून जाईल, पण तरी सांगावं लागेल कारण की नमुने जे आहे आपल्याकडे खूप विचित्र आहे. इंग्लिश आहे बाळा, बोलावता लागेलच. आय डिक्लाइंड हिज इन्व्हिटेशन. मला सांगा आतापर्यंत आपण जे काही लेवल 1 पर्यंत पाहिलं, मिनिंग बघितलं का आपण, नाही. काय बघितलं आपण, वाक्याची सुरुवात एंड, सुरुवात एंड. डू डज असेल डीड वापरा, विल असेल वुड वापरा, कॅन असेल कुड करा. अरे तेच तर करायचं आपल्याला, तेच तर शिकतोय आपण. बघा. वाक्याची सुरुवात कशाने झाली, पास्ट टेन्सने. एंड कसा होणार, पास्टने. बघा बरं. आय डिक्लाइन हिज इन्व्हिटेशन नॉट बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू गो बट बिकॉज आय हॅव नो टाइम. हॅव म्हटले बाळा, हॅव म्हटले. हॅव येऊ शकतं का, हॅज हॅव असेल तर हॅड वापरा. बरोबर आहे. इथं काय येणार आपल्याला, हॅड येणार. कळलं. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. पुढे बघा. आय आस्क्ड. बघा हा V2 बरं का. आय आस्क्ड, V2 पास्ट टेन्स, वाक्याची सुरुवात पास्ट, एंड पास्ट. आय आस्क्ड द डीलर व्हॉट द प्राइस ऑफ दॅट बायसिकल वेदर इट्स रिअली मेड इन जर्मनी. अच्छा, काही महारथी लगेच नो एरर लावतील, पण महान आत्मा इथे बघा काय दिलेलं आहे, ई झालेलं आहे. इथं ई झालेलं आहे, मग आपण काय वापरू शकतो, ई जर महार असेल तर वॉज किंवा वर. आपण इथं काय वापरणार, या वाक्याच्या हिशोबाने आय आस्क्ड द डीलर व्हॉट द प्राइस ऑफ दॅट बायसिकल वेदर इट वॉज येणार. इथं काय येणार, इट वॉज येणार. काय येणार, इट वॉज रिअली मेड इन जर्मनी. कळलं. म्हणजे इज MR असेल तर काय वापरू शकतो, वॉज किंवा वर. कळलं. पुढे बघा. द प्रिन्सिपल टोल्ड. वाक्याची सुरुवात टेल टोल्ड, वाक्याची सुरुवात V2 ने झाली असेल. कळलं. अच्छा, तुमचा हा पण डाऊट असेल की सर आम्हाला तर
V1 माहिती नाही, V2 माहिती नाही, V3 कसं ओळखायचं सगळं सांगतो. टेन्शन घेऊ नका, सब जुगाड अपने पास. पुढे बघा, द प्रिन्सिपल टोल्ड, वाक्याची सुरुवात पास्टने झाली. द टीचर दॅट द गेट शुड बी लॉक्ड when the class have started. have असू शकतं का? नाही. का? कारण की वाक्याची सुरुवात पास्टने झाली तर एंड पास्टने होणार. हॅवच्या जागी तर काय येणार? हॅवच्या जागी तर काय येणार? हॅड येणार. सिंपल, व्हेरी सिंपल. कळलं? चला जायचं पुढे. समज में आ गया मेरे दोस्त. एवढे सोपे प्रश्न आहे. अच्छा पुढे बघा. द किंग टोल्ड हिज सन दॅट ही शुड गो टू द फॉरेस्ट फॉर हंटिंग अँड. अरे यार इथं अँड हा शब्द लागलाय रे. इथं बघा अँड लागलाय. अच्छा ही कन्सेप्ट बघा आता. अँडचा हा कन्सेप्ट बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अँडच्या बघा अँड आहे. अँडच्या आधी जर वाक्याचं पहिलं रूप असेल, V1चं रूप असेल तर अँडच्या जो शेवटी अँड नंतर, अँडच्या आधी V1 असेल तर अँड नंतर पण काय असेल? V1 असेल. अँडच्या आधी जर आधी V2 असेल तर अँडच्या नंतर V2 असेल. अँडच्या आधी जर V3 असेल, अँडच्या नंतर पण काय पाहिजे? V3 पाहिजे. अँडच्या आधी जर वर प्लस ING असेल तर नंतर पण काय पाहिजे? वर प्लस ING. म्हणजे काय सर कळलं नाही? नको टेन्शन नको घेऊ, मी सांगतो तुला. बघा हे शूड आहे, शूड मॉडल्स आहे आणि मॉडल्स नंतर नेहमी वर्बचा पहिला फॉर्म असतो. म्हणजे बघा V1 आलंय बघा, हा एंड आहे का? अँड आहे. अँड आणि अँडच्या आधीच आला ना रे तो. अँडच्या आधीच तर आलाय बाळा, मान्य करतो की नाही? अँडच्या आधीच आलाय तो. अच्छा अँड नंतर V1 आलाय, मग हा रिमेन पण काय? V1 आहे. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता म्हटलं काय की आता बघा, द किंग टोल्ड वाक्याची सुरुवात कशी झाली? पास्ट टेन्सने. एंड पण कसा होणार? पास्टने होणार. आता थोडं लेवल वाढतोय बघा, पास्ट टेन्सने होतंय. अच्छा वाक्याची सुरुवात एंडचा कन्सेप्ट कळला तुम्हाला? एंडच्या आधी जर V1 असेल तर नंतर पण V1 पाहिजे. बघा हे शूड तुम्हाला माहिती ना, मॉडल्स वगैरे माहिती की नाही? मॉडल्स आताच पाहिलं आपण. मॉडल सोबत नेहमी वर्बचं पहिलं फॉर्म येते, लक्षात ठेवा. ठीक आहे, वर्बचं पहिलं फॉर्म येतं म्हणजे V1 येतं कन्फर्म. मॉडल जे आतापर्यंत आपण पाहिलं ते कॅन, कुड, शूड जे आहे ते आपण सगळे जे पाहिले ते मॉडल्स आहे. कळलं? त्याच्यासोबत काय येतं? V1 येतं. परत तेच एक्सप्लेन करतो, डोक्यात टाकायचा प्रयत्न करतो तुमच्या. पुढे बघा, आता अँडची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे. आता वाक्याची सुरुवात V2 ने झाली, एंड कसा असेल? V2 ने. पुढे बघा, द किंग टोल्ड हिज सन दॅट ही शुड गो टू द फॉरेस्ट फॉर हंटिंग अँड रिमेन देअर टिल हिज फादर कॉल्स. तर येऊ शकत नाही कारण की काय येणार इथे? कॉल्ड येणार. इथे काय येणार? कॉल्ड येणार. कॉल्ड हिम बॅक. कळलं इथपर्यंत? पुढे बघा, द क्वीन टोल्ड वाक्याची सुरुवात कशी झाली आहे? V2 ने. हर सन दॅट ही शुड गो, मॉडल्स नंतर V1 आला, टू द जंगल अँड आलं बघा. अँडच्या आधी काय लागला? V1. तर नंतर पण काय पाहिजे? V1 आहे का ते? रिमेन. बघा रिमेन हा काय? V1 आहे. कळलं? अँडला हे जे शब्द जोडताय बरोबर आहे. जर V1 असेल आधी तर आधी पण नंतर पण V1 असेल. V2 असेल तर V2, V3 असेल तर V3, वर प्लस ING असेल तर वर प्लस ING. लक्षात ठेवा. कळलं इथपर्यंत? सगळे क्वेश्चन करणार आहे आपण, टेन्शन घेऊ नका, हे बेसिक यार आहे. तर पुढे बघा, आता वाक्याची सुरुवात कशाने झाली बाळा? पास्टने. तर एंड कसा येणार? पास्ट. बघा इथं काय येणार? कॉल्ड येणार. इथे काय येणार? कॉल्ड येणार. कळलं? कॉल्स येणार नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? समज में आया मेरे दोस्त? हे इथपर्यंत क्लिअर आहे की नाही? कळतंय? चला बघा, आता बघा कॉम्बिनेशन पेअर बघू आता आपण. कॉम्बिनेशन पेयर मी सगळ्या गोष्टी क्लियर करेल यार, तुमचं टेन्शन घेऊ नका. टेन्शन अगर लोगे मेरे दोस्त तो खत्म हो जाओगे. बघा आता कॉम्बिनेशन पेयर बघू. आधी कॉम्बिनेशन पेयर सांगतो तुम्हाला, मग लगेच आपण एक गोष्टी जे आहे ते क्लियर करूया. क्या है मेरे दोस्त, ये क्या कर रहा हूँ मैं? हाँ चलो आओ आगे बढ़ते हैं. बघा कॉम्बिनेशन पेयर ऑफ बिफोर अँड आफ्टर. एक कन्सेप्ट शिका. तुम्हाला मी काय पास्ट, कॉन्टिन्युअस, सिंपल एक्सेट्रा काही शिकवत नाही ना. कॉन्सेप्ट जे आहे, जे ट्रेक आहे, जे काहीतरी वेगळा फंड आपण शिकतोय ते बघा आधी. बिफोर आणि अँड आफ्टर. आता पहिले पेअर काय रे? बिफोरचा. पहिला पेअर बिफोरचा बघू, नंतर सेकंड पेअर आफ्टरचा बघू. पहिला पेअर काय रे? बिफोर नंतर बघा, बिफोर नंतर काय असेल? सब्जेक्ट प्लस V2 दिलं असेल तेव्हा तुम्ही त्यानंतर काय वापरू शकता? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. तो मागे असेल किंवा पुढे असेल, मागे असेल किंवा पुढे, म्हणजे कसं काय सर नाही कळते? प्रश्न केला की लगेच कळतं. प्रश्न करून बघा. बिफोर
आय अंडरस्टूड बघा बिफोर नंतर बिफोर आलाय, बिफोर नंतर सब्जेक्ट आलाय, सब्जेक्ट नंतर बघा वाक्याचा जो दुसरा रूप आहे V2 आलेला आहे. कळलं? V2 म्हणजे वाक्याची सुरुवात आहे. आता हे तर सांगायची गरज नाही ना, वाक्याची सुरुवात पास्ट एंड पास्ट सांगायची गरज आहे का नाही? का? कारण की पास्ट टेन्सच बघतोय. आता डोक्यात हे घुसलंच असेल तुमच्या. वाक्याची सुरुवात पास्टने झाली, एंड पण पास्टच असेल. पुढे बघा आता बिफोर आय अंडरस्टूड बघा बिफोर प्लस सब्जेक्ट प्लस V2 आलेलं आहे. बिफोर आलाय, सब्जेक्ट आलाय, V2 आलाय. अच्छा मग आता काय पाहिजे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. अच्छा पुढे वाचावं लागेल मग. एनिथिंग द रॉबर्स फ्लेड. अरे फ्लेड हा शब्द आलाय, फ्लेड बघा, फ्लेड हा शब्द आहे. फ्लेड हा शब्द आपण असं बोलू शकतो की फ्ली, त्यानंतर येणार फ्लेड, त्यानंतर येणार फ्लेड. कळलं? हा V1, हा V2 आणि हा V3. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे. आणि यांचा अर्थ काय रे? पळून जाणे. काय? पळून जाणे. अरे यार क्या लिख रहा हूं मैं? पळून जाणे. कळलं इथपर्यंत? बघा आता इथं आपल्याला काय सांगितलंय की बिफोर प्लस सब्जेक्ट प्लस V2 असेल तर नंतर काय लावणार आपण? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. अच्छा आपल्याकडे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. अच्छा फ्लेड आपल्याकडे आहे कारण की फ्ली 1, फ्लेड 2, फ्लेड 3. अच्छा आपल्याकडे हा जो तिसरा फ्लेड आहे V3 आहे, आपल्याकडे V3 आहे. फक्त त्याच्या आधी काय लावावं लागेल? हॅड लावावं लागेल. म्हणजे आपण इथं उत्तर काय देऊ शकतो? हॅड फ्लेड. काय देऊ शकतो? हॅड फ्लेड. कळलं? उत्तर काय येणार? हॅड फ्लेड. फक्त फ्लेड नाही, हॅड फ्लेड आपल्याला द्यावं लागेल. कळलं? क्लिअर येतपर्यंत? समज में आया बॉस? आता वाक्याची सुरुवात हे काही सांगायची गरज नाही यार. चला पुढे बघा. आय अंडरस्टूड एनिथिंग बिफोर. आता बघा ना, बिफोर कुठे आला रे? मध्ये आलाय. बिफोर कुठे आलाय बाळा? बिफोर मध्ये आलाय. बिफोर मध्ये आलाय ना, बिफोर मध्ये आलाय. आणि बिफोर नंतर काय पाहिजे? सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म. अच्छा बघा सब्जेक्ट आणि हे V2 आलं. V2 आता हे सांगायची गरज आहे का? नाही, तुम्ही पाहिलेले. आलं V2. इथपर्यंत क्लिअर आहे? अच्छा मी काय म्हटलं की जर नंतर नसेल तर आधी असेल, नंतर नसेल तर आधी असेल. अच्छा बघा मग काय? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. फक्त हा बघा हा सब्जेक्ट, मग इथं काय लावावं लागेल? हॅड. इथं काय लावावं लागेल? हॅड. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. अंडरस्टूड. आलं. क्लिअर? अंडरस्टँड, अंडरस्टूड. कळलं? अंडरस्टँड, अंडरस्टूड. कारण की अंडरस्टूड काय रे? अंडरस्टँड. ज्याला माहिती नाही त्यांच्यासाठी लिहून देतो. अंडरस्टँड, अंडरस्टूड. बघा हा V1 आणि हा V2 आणि V3 ला असेल. हे पुढे लिहायला जागा नाही त्यामुळे लिहून टाकतोय. हा V1, हा V2 आणि V3 ला पण कामात येईल. म्हणजे हा V3 आहे की नाही? हॅड प्लस V3. बघा सब्जेक्ट, बघा इथे काय बिफोर नंतर काय? बिफोर सब्जेक्ट प्लस V2. क्लिअर? पुढे बघा इथे काय? मग काय पाहिजे? त्या आता आधी नाही, नंतर नाही तर आधी असू शकतं की सब्जेक्ट हॅड प्लस V3. आलं. सिंपल. कळलं? सब्जेक्ट हॅड प्लस V3. सिंपल. इतकं सोपं आहे. हा पुढे बघा. वी गॉट एव्हरीथिंग रेडी बिफोर दे अराइव्ड. आता वाक्याची सुरुवात बघा, वाक्याची सुरुवात पास्ट, एंड पण पास्ट. अच्छा पण आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल ना काय आहे. बिफोर दिलंय कारण की इथे त्यांनी बिफोर दिलंय. आता बिफोर नंतर काय म्हटलं? सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म. सब्जेक्ट प्लस V2 आलंय. हा काय? V2 आलाय. सब्जेक्ट प्लस V2 आलाय. अच्छा मग बस. अच्छा काय? सब्जेक्ट हॅड आणि इथं हॅड गॉट आलंय. अच्छा हॅड गॉट आलंय. अच्छा आपण इथं हॅड गॉटन पण लिहू शकतो. ठीक आहे? हॅड गॉट किंवा हॅड गॉटन पण लिहू शकतो. दोन्हीही व्हॅलिड आहे. लक्षात ठेवा, दोन्हीही व्हॅलिड आहे. काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही व्हॅलिड चालतं याला. क्लिअर आहे? या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता यार. कळत आहे? इतकं सोपं दिलेलं आहे मी तुम्हाला. पुढे बघा. बिफोर द टीचर. बिफोर प्लस सब्जेक्ट आणि बघा V2. आलं. मग काय लागेल आता? काय पाहिजे पुढे? हॅड प्लस आता V3 पाहिजे आपल्याला. हॅड प्लस V3 पाहिजे. आता बघा. बिफोर द टीचर फिनिश द क्वेश्चन द स्टुडंट सब्जेक्ट प्लस हॅड प्लस. आता इथं गेव आहे ना, हा गेव काय रे? हा V2 आहे. आता V2 बघा कसं काय रे? गेव इथं काय ना? गिवन म्हणजे V1, V2, V3. मग आता आपल्याला इथं हा गेव नकोय आपल्याला. इथं काय पाहिजे आपल्याला? इथे हे द स्टुडंट बरोबर आहे. फक्त इथं काय येणार की हॅड गिवन. इथं काय येणार? हॅड गिवन.
कळलं, उत्तर काय असेल हॅड घेऊन. व्हेरी सिम्पल. पुढे बघा, द टीम स्टार्टेड द क्रिकेट मॅच बिफोर इट बेगन. आता हे सांगायची गरज आहे का यार, हे सांगायची गरज आहे का नाही. आता 5 आणि 6 जो आहे ना तो तुमचा होमवर्क, 5 आणि 6 तुमच्या होमवर्कला ठेवा आणि याचा आन्सर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. मी वेट करेल त्या गोष्टीचा. ठीक आहे, आता एवढं तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला यार. ठीक आहे, तुम्ही बिफोर टाकणार, बिफोर 2 डॉट, त्यानंतर हा सर याचं 5व्याचं उत्तर हे, 6व्याचं उत्तर हे. क्लिअर. चला, प्रॅक्टिस पण झाली पाहिजे की नाही. अच्छा, ज्यांचा डाऊट होता की सर V1 V2 ओळखता येत नाही, कळत नाही, मग काय करायचं. व्हेरी सिम्पल. बघा, जर बघा V1 बघू आधी आपण. वर्बचा पहिला फॉर्म बघतोय आपण. जर समजा मी मध्ये डोंट नाही ठेवलेला, फक्त आय गो व्हॅलिड आहे, बोलू शकतो. येस सर बोलू शकतो आय गो. आणि जर मी म्हटलं की आय डोंट गो असे बोलू शकतो का सर मी? ऑब्विसली बोलू शकतो, का नाही बोलू शकत. आय डोंट गो हेही बोलू शकतो मी. कळलं. म्हणजेच काय रे, हेल्पिंग वर्ब और विदाउट हेल्पिंग वर्ब या दोघांसोबत वर्बचा पहिला फॉर्म जो आहे तो यूज होऊ शकतो. वर्बचा पहिला फॉर्म जो आहे तो यूज होऊ शकतो. अच्छा, पुढे बघा, V2चं काय रे, V2 सोबत कुठलाही हेल्पिंग वर्ब यूज होत नाही, कुठलाही. आता समजा मी म्हटलं आय वेंट, मला असंच बोलावं लागेल. मी आय डिडंट वेंट असं बोलू शकत नाही, नाहीतर तो आय गो होऊन जाईल, असं काहीतरी होतं. ते कळलं इथपर्यंत. म्हणजेच काय रे, ज्याचा वापर फक्त एकट्यानेच केला जाणार आहे, जो सिर्फ मेरे दोस्त के साथ होगा, अकेला यूज होगा, हेल्पिंग वर्ब उसको जरूरत नहीं है. कळलं. पुढे बघा, जर मी म्हटलं की आय गॉन बोलू शकतो का मी? अरे हे गॉन माहिती ना, गो वेंट गॉन, तिसरं रूप आहे गोचं तिसरं रूप आहे गॉन. तर मला सांगा, मी आय गॉन बोलू शकतो का नाही? मला त्यासोबत काय लावावं लागेल, हॅव किंवा हॅड. कंपल्सरी हेल्पिंग वर्बचा वापर करणं इम्पॉर्टंट आहे. फक्त हेल्पिंग वर्ब सोबतच यूज होतो काय, V3. कळलं. आणि V2 सोबत हेल्पिंग वर्बचा वापर नाही. आणि V1चं बघा, हेल्पिंग वर्ब सोबत सुद्धा यूज होऊ शकतं आणि नाही पण होऊ शकतं. कळलं. तर किती सिंपल आहे ना. कळलं. पुढे बघा, आता एक अजून गोष्ट लक्षात ठेवा. बिफोर नंतर हॅज येणार नाही, हॅव नाही, हॅड नाही, विल नाही, शाल नाही. लक्षात ठेवा, हे 5 हेल्पिंग वर्ब शुड नॉट नेवर कम आफ्टर बिफोर. कळलं. हे 5 हेल्पिंग वर्ब आहे ते बिफोर नंतर येणार नाही. कळलं. काय आहे, बॅन आहे बाळा, काय आहे, बॅन आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, ट्रिक आहे यार. आता तुम्ही जर बोलायला लागले सर का असं, तर तुम्हाला एक्झाम द्यायचं आहे ना, एक्झामवरच फोकस करा. मी जर पूर्ण इंग्लिश शिकवायला लागलो तर तुम्हाला मग ते जसं क्लासमध्ये शिकवतात तसं शिकवावं लागेल. ट्रिकने जायचं की नाही, शिकायचं की नाही, बस जे देतोय तेच करा. पुढे बघा, हॅड प्लस V3 आणि हॅड प्लस V3 वाक्यात जर 2 हॅड प्लस V3 कधीच येणार नाही. आणि जर ते आले तर वाक्यात आले तर ते काय चुकून जातात. लक्षात ठेवा. लिहून घ्या. अरे लिहून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तसं तुम्ही PDF देणारच आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, लिहून घ्या पण. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता प्रश्न करून बघू बरं. बिफोर द अलार्म, बघा बिफोर द अलार्म हॅड येऊ शकता का नाही? खतम कहाणी. पुढं वाचायची गरज नाही. पुढे बघा, इथं पण हॅड आहे, इथं पण हॅड आहे. बघा मग काय चुकलं, 2 हॅड येऊ शकत नाही. मी तुम्हाला आता सांगितलं हॅड प्लस V3 येणार नाही. पुढे बघा, ही रिटन माय बुक बिफोर द रेड इट. करा बरं, करता येऊ शकता. अच्छा, काय करू शकतो, वाक्याची सुरुवात पास्टने तर एंड पास्टने झालं पाहिजे असं शिकवलं. अच्छा ठीक आहे, ए आणि सी तर एलिमिनेट झाले, कट झाले. आता उरलं B आणि D. मग काय करणार, अब क्या करेंगे मेरे दोस्त. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हा विचारला गेला होता. आय थिंक CGL का कुठेतरी हा प्रश्न विचारला गेला होता. तर हा जो प्रश्न आहे ना, ॲक्च्युली बघायला गेला तर हा चुकीचा प्रश्न आहे. कळलं. पण एक्झामिनरला काय पाहिजे की मी जे अंडरलाईन केले ना ते बरोबर आहे की नाही ते सांगा. बाकीचं मला नका विचारू, झकमारीपणा नको आहे मला. मी जे विचारलं ते सांगा. एक्झामिनर आहे भाऊ, त्याच्यासमोर आपण काय चीज आहे मान्य करता, उसके सामने हम कुछ नहीं ना भाई. एग्जामिनर लोगों के सामने हम कुछ भी नहीं होते. अच्छा, ही रिटन माय बुक बिफोर ही रीड इट. मग काय करू शकतो, काय करणार बघा, बिफोर नंतर एक्सेट्रा जे काही दिसतंय तुम्हाला. कळलं. वाक्याची सुरुवात पास्टने होते तर एंड पण कसा होणार, पास्टने झाला पाहिजे होता. बरोबर आहे. म्हणजे हॅड रीड येणार नाही. काय ते नो करेक्शन रिक्वायर्ड, कारण की हे त्या हिशोबाने काय आहे बरोबर आहे. काय आहे
बरोबर आहे. का बरोबर आहे हे तुम्हाला आता कळलंच असेल. क्लिअर आहे. चला चला आता आफ्टरवाला बघा बरं. आफ्टर पेअर नंबर 2 आफ्टरवालं बघा. आफ्टर असेल तर फॉर्म्युला काय वापरणार, आफ्टर सब्जेक्ट हॅड प्लस V3 आणि त्याचा मागचा किंवा पुढचा तयार करायचा असेल तर फक्त सब्जेक्ट प्लस V2 वापरा. सब्जेक्ट प्लस V2. पुढे बघा आफ्टर वी रिच. आफ्टर आहे, आफ्टर सब्जेक्ट त्यानंतर वी रिच. बरोबर आहे ना. इथं रिच आहे ना बाळा, इथं रिच आलेलं पण इथं काय पाहिजे होतं, हॅड पाहिजे होता. काय पाहिजे होता, हॅड पाहिजे होता. हॅड पाहिजे होता. कळलं इथपर्यंत. द स्टेशन द ट्रेन लेफ्ट द प्लॅटफॉर्म. पुढे काही बघायची गरज नाही पडली कारण की बघा ना आफ्टर सब्जेक्ट हॅड प्लस V3 पाहिजे होता. कळलं इथपर्यंत. आणि सब्जेक्ट बघा द ट्रेन V2 बरोबर आहे. हे बरोबर होतं, हा V2 बरोबर होता. पण इथे बघा इथे काय पाहिजे होता, हॅड रिच पाहिजे होता. किती सोपं. पुढे बघा गौरी टोल्ड मी. गौरी टोल्ड मी हिज नेम आफ्टर. आता आफ्टर नंतर काय रे, आफ्टर नंतर काय आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर हॅड. इथे काय पाहिजे होता, हॅड पाहिजे होता. इथे काय पाहिजे होता, हॅड पाहिजे होता. कळलं. आणि बघा आणि सब्जेक्ट नंतर काय पाहिजे, V2. सब्जेक्ट नंतर काय पाहिजे, V2. बघा सब्जेक्ट नंतर V2 हे बरोबर आहे. आधी नंतर जसं बिफोरचं केलं सेम ॲज आफ्टर आहे. पण इथं आपल्याला काय पाहिजे, क्या भाई माईक वाले कसा माईक आहे तुम्हाला. चलो कळलं इथपर्यंत. इथं काय पाहिजे, हॅड आलं पाहिजे. ही हॅड लेफ्ट. सब्जेक्ट बघा आफ्टर सब्जेक्ट हॅड प्लस V3. क्लिअर. म्हणजे इथं काय पाहिजे, हॅड पाहिजे होता. पुढे बघा ही रिटर्न. अरे यार हे तर आता तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे आफ्टरवाला, आफ्टरचा आन्सर कसं करणार, आफ्टरचा शेवटचा म्हणजे 1 2 3 आणि 4. 3 आणि 4, 3 आणि 4चं उत्तर तुम्ही द्या. ठीक. 4 नंबर 3 आणि 4चं उत्तर काय करा तुम्ही द्या. कारण की आता तुम्हाला येतच असेल यार, असं नाही की येत नसेल तुम्हाला. क्लिअर आहे. चला आय होप तुम्हाला इथपर्यंत कळलंच असेल. तो माय फ्रेंड बहुत ही मजा आया होगा तुमको सीखने में और मुझे पढ़ाने में तो बहुत ही मजा आया. काहीतरी वेगळं नवीन आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. अजून आपण 4 ते 4 किंवा 5 सेशन अजून आहे टेन्सवर फक्त. कारण की शॉर्ट व्हिडिओ आहे ना, म्हणजे जास्त व्हिडिओची लेंथ पण नाही आहे. तर ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपण एक प्रॅक्टिस सेशन ठेवूया. जे की एक्झाममध्ये प्रश्न, हे जे काही प्रश्न घेतले एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रश्न लक्षात ठेवा. पण अजून एक्झाममध्ये कशी पॅटर्न विचारताय, काय प्रश्न आहे, कसे प्रश्न असतात, त्याला कसं सॉल्व्ह करायचं असेल. समजा आपल्याला एरर बेस मेथड नाही दिलेलं आहे, स्पॉटिंग एरर मेथड नाही दिलं आहे, पण वेगळा प्रश्न त्याला कसं सॉल्व्ह करायचं तेही आपण करू. टेन्शन घेऊ नका. पहिले हे 4-5 व्हिडिओ जे आहेत ते कव्हर करून बघा. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बस जाता जाता माय फ्रेंड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. जय हिंद.